आज दिनांक 18 एप्रिल 2027 रोजी खेड बार असोसिएशनच्या अध्यक्ष व इतर पदांच्या मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। लोकशाहीमध्ये मतदान करताना उमेदवाराचं मतदान गोपनीय ठेवलं जाईल याची काळजी घेणं आवश्यक आहे। असं असताना या निवडणूक कमिटीनं या ठिकाणी मतपत्रिकेवर आणि त्याच्या रजिस्टरवर एक क्रमांक टाकलाय आणि त्यावर मतदाराचा क्रमांक टाकलाय। त्यावरून मतदानाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर मोजणी झाल्यानंतर विजयी किंवा पराभूत उमेदवार याला कुणी कुणाला मतदान केलं, त्याला कुणी मतदान नाही दिलं हे सगळं कळणार आहे। यातून भविष्यात वाद निर्माण होण्याची, भांडणं होण्याची शक्यता आहे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये गोपनीयता पाळली गेलेली नाही। त्यामुळे ही निवडणूक परत व्हावी, फेर निवडणूक व्हावी आणि ही जी निवडणूक कमिटी ती बरखास्त होऊन नवीन निवडणूक कमिटीने निवडणूक घ्यावी अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही निवेदन दिलंय। हे निवेदनावर पोच देण्यासाठी जवळपास आम्हाला अर्धा ते पाऊण तास संघर्ष करावा लागलाय। त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवर आमचा विश्वास नाही आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने या बारने तात्काळ बारच्या माजी अध्यक्षांनी व सर्व सिनियर वकिलांनी तात्काळ कमिटी बसवून या ठिकाणी फेर निवडणूक आदेशित करावी अशी आमची विनंती। तुम्ही सांगा मला सर 2 मिनिटं। त्या परदेशी साहेबांनी जे वक्तव्य केलं ती वस्तुस्थिती आहे। अनेक मतदार वकील मतदान आलेले आहेत, त्यांची ही बाब लक्षात आली तर ज्यांचं मतदान व्हायचं आहे त्या अनेकांनी या मतदान प्रक्रियेबद्दल नाराज व्यक्त केली आणि ते या परिस्थितीत मतदान करण्यास तयार नाही। त्यांची संख्या मोठी आहे। त्याच्यातलं आता जो सोल्युशन असेल नवीन मतदान प्रक्रिया घेणं की त्याच्या सोयीने तातडीने होईल याची काळजी घ्यायची। कमिटी अध्यक्ष आणि अध्यक्ष आणि आज तागाय 518 600 यादी केली। 5 वेळा त्यांची पूर्ण यादी प्रसिद्ध केली। शेवटच्या दिवसापर्यंत नुसतं मतदार वाढवत होते। जे खरे मतदार आहे त्यांनी पावत्या फाडल्यात, त्यांना मतदारपत्री त्यांचं नाव नाहीये, त्यांच्यावर अन्याय होते। जे खरे मतदार वंचित राहिले असे ते भरपूर वकील बांधव आहेत। अनेक प्रतिष्ठित जे सगळे त्यांची अधिकार नाही हे जाणून बुजून चाललंय। आजची जी प्रक्रिया झाली निवडणुकीची याच्यामध्ये फार मोठा गेम आहे। ही प्रक्रिया रद्द करावी, निवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशी माझी विनंती आहे। इकडे घे। आतापर्यंत जी प्रक्रिया राबवलेली आहे त्यामध्ये काही जे दोष असतील त्यात सुधारणा करून आता जे पुण्याकडून बाहेरून जे मतदार आले जे काही पुन्हा मतदारांना येणार नाही उद्या आणि जरी येणार राहतील तर आपण बाग त्यांना खायला घालणार आहे का? त्या लोकांना राहायची 1 वर्ष ज्यांनी काम केलं त्यांनी काय करायचं काय त्यांनी काय करायचं म्हणजे इथं बोलणं सोपं आहे। याच्यामध्ये काय सुधारणा करा, तुम्हाला काय सुधारणा करून मतदान चालू राहू द्या। लोक मागे गेली काही याचं काय करणार? महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा।